नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्व भारताचा 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या निमित्तानं आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्तानं मी भारतीय राष्ट्रध्वजावर एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. तर महाराष्ट्राचा राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीचा झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे. प्रत्येक राष्ट्रध्वज हा त्या देशाच्या अभिमानाचा सर्वोच्च मानबिंदू असतो आणि त्या देशाची ती एक ओळख असते. प्रत्येक देशाचे वेगवेगळे राष्ट्रध्वज असतात. जसे इंग्लंडचा युनियन जॅक, अमेरिकेचा ताऱ्या आणि पट्ट्यांचा ध्वज, जर्मनीचा फेडरल ध्वज, पाकिस्तानचा पंचमे सिताराओ हिलाल, जपानचा हिनोमारू, तसाच भारताचा तिरंगा जो 3 रंगांनी बनलेला आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. केसरी, पांढरा व हिरवा. आपल्या आजच्या राष्ट्रध्वजाचा एक रंजक इतिहास आहे. आत्ता जो राष्ट्रध्वज आहे त्याची राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृती झाली ती तारीख आहे 22 जुलै 1947. त्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे ध्वज भारतीय स्वातंत्र्य चळवळीत वेगवेगळ्या संघटनांनी वापरले. 1857 मध्ये ब्रिटिशांनी भारतीय वसाहतीसाठी एका ध्वजाची निर्मिती केली जो लाल रंगाचा होता. त्याच्या डाव्या कोपऱ्यास युनियन जॅक होता, तर उजव्या बाजूस मध्यभागी रॉयल मुकुटाने आच्छादित असलेला स्टार ऑफ इंडियाचा समावेश होता. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर दुसरा ध्वज निर्माण झाला. हा ध्वज 3 रंगांचा होता. वरती हिरवा, मध्ये पिवळा आणि खाली लाल. वरच्या हिरव्या पट्ट्यात 8 कमळांची चिन्ह होती. मधल्या पिवळ्या पट्ट्यात वंदे मातरम लिहिलं होतं, तर खालच्या लाल पट्ट्यात उजव्या बाजूला सूर्याचे चिन्ह होते, तर डाव्या बाजूला अर्धचंद्राचे चिन्ह होते. 1907 मध्ये यामध्ये थोडा बदल करण्यात आला आणि सूर्य आणि चंद्राची जी काही पोझिशन होती ती बदलवण्यात आली. त्यामध्ये सूर्य हा डाव्या बाजूला टाकण्यात आला आणि चंद्र हा उजव्या बाजूला टाकण्यात आला होता. आणि हाच ध्वज प्रथमच भारत देशाच्या बाहेर परदेश भूमीवर 1907 साली मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांनी जर्मनीतील बर्लिन या शहरात फडकवला होता. त्यानंतर 1916 आणि 17 होम रूल चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी अजून एक ध्वजाची निर्मिती केली, ज्याच्या डाव्या बाजूस युनियन जॅक होता, उजव्या बाजूस चंद्र आणि त्यावर तारा, तर मध्ये सप्तर्षींची चिन्ह टाकण्यात आली होती. या झेंड्याच्या पाठीमागच्या बाजूस एकूण 5 लाल रंगाचे आणि 4 हिरव्या रंगाचे पट्टे मारण्यात आलेले होते. 1921 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने अजून एक झेंडा अस्तित्वात आणला. त्यावर पांढरा, हिरवा आणि लाल पट्टा होता आणि मध्ये चरख्याचे चिन्ह होते. आजच्या ध्वजाची अगोदरची आवृत्ती म्हणजे 1931 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने निर्माण केलेला ध्वज होय. हा ध्वज आजच्या ध्वजासारखाच असून त्याचा वरचा रंग केसरी, मधला पांढरा आणि खालचा हिरवा होता. मधल्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये चरख्याचे चिन्ह टाकण्यात आले होते. त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक ध्वज सुचविला होता जो राष्ट्रीय काँग्रेसप्रमाणेच होता, फक्त त्याच्या डाव्या बाजूला वरच्या कॉर्नरला
युनियन जॅक टाकला होता. परंतु जी काही समिती, भारतीय संविधान समिती स्थापन झाली होती, त्या समितीने हा ध्वज नाकारला आणि आजचा जो ध्वज आहे तो ध्वज त्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता देण्यात आली. या ध्वजाची निर्मिती किंवा या ध्वजाचं डिझाईन हे आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टम येथे असलेले पिंगली वेंकय्या यांनी केलेलं आहे. आणि या ध्वजाची स्वीकृती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली अगोदर सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधान समितीने केली. आणि हा ध्वज 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फडकविण्यात आला. भारतीय ध्वजाबद्दलची इतर काही माहिती. आपला ध्वज हा 3 रंगांनी बनला आहे. भगवा रंग त्याग, शौर्य आणि देशभक्तीचं प्रतीक आहे. तर पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे. हिरवा रंग ही भारतीय विपुल निसर्ग संपदा आणि भरभराटीचा प्रतीक आहे. तर मधला निळा अशोक चक्र हा सत्याचे नियम दर्शवितो. गतिमानता यातनं प्रेरित होते. तर भारतीय ध्वज संहितेनुसार भारतीय ध्वजाची रुंदी, उंची यांचं गुणोत्तर 3:2 या प्रमाणात आहे. ध्वजाचे 3ही आडवे पट्टे भगवा, पांढरा आणि हिरवा समान आकाराचे आहेत. अशोक चक्रामध्ये 24 समान अंतराचे स्पोक किंवा आरे आहेत. राष्ट्रीय ध्वजाची रचना आणि निर्मिती प्रक्रिया भारतीय मानक ब्युरोद्वारे जारी केलेल्या कागदपत्रांद्वारे नियंत्रित केली जाते. सर्व ध्वज हे रेशमी किंवा सुती कापडाच्या खादीच्या कापडापासून बनविले जातात. भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने 26 जानेवारी 2002 पासून भारतीय ध्वज संहितेत सुधारणा केली आणि या अन्वये आपल्या सर्व सामान्य नागरिकांना वर्षातल्या कुठल्याही दिवशी ध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी जे काही ध्वज फडकविले जातात त्याचे काही नियम आहेत किंवा ते वेगळ्या प्रकारे फडकविले जातात. 15 ऑगस्ट रोजी जो काही ध्वज फडकविला जातो त्याला ध्वजारोहण किंवा फ्लॅग होस्टिंग असं म्हटलं जातं. त्यामध्ये भारतीय ध्वज घडीच्या स्वरूपामध्ये खालून वरपर्यंत नेला जातो आणि त्यानंतर तो एका दोरीच्या साहाय्याने ओढून फडकाविला जातो. तर 26 जानेवारी या दिवशी हा ध्वज घडीच्या अवस्थेतच वरच्या ठिकाणी असतो आणि नंतर तो फडकविला जातो, ज्याला आपण अनफर्लिंग असं म्हणतो. तर 15 ऑगस्टला आपण फ्लॅग होस्टिंग असं म्हटलं जातं. तर ही सर्व आहे आपल्या भारतीय ध्वजाबद्दलची थोडीशी माहिती. जय हिंद.